हुकमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की राणी जी आहे ती आता साडीच्या दुकानातच अडकलेली असते. खरं तर ती इंद्राजींना तिच्या हाक मारत असते. इंद्राजी तिच्यापर्यंत येऊन पोचतात सुद्धा आणि त्यासोबतच अचानकच त्यांची गळाभेट होते. इकडे खरं तर इंद्रा हा राणीला विचारतो की या दुकानात तू अडकलीस तर कशी काय म्हणून. तेव्हा राणी ही म्हणते की अहो मलाच कळत नाही की मी कशी काय अडकले म्हणून. तर इकडे दुसरीकडे मात्र घरचे सगळेजण हे एकत्र हॉलमध्ये जमलेले असतात. सगळेजण आपली खरीदारी जी त्यांनी स्वतःसाठी केलेली असते त्याचं कौतुक करत पाहत असतात की मला पण माझ्या मनासारख्या साड्या मिळाल्या. त्यासोबतच मालती आणि उर्मिला पण त्यांच्या साड्यांचं बघून त्यांचं कौतुक करत असतात. इकडे अचानकच जे आबासाहेब असतात ते मालतीला विचारतात, ते बरं ठीक आहे पण खरं तर ही राणी राहिली तरी कुठे. तेव्हा इकडे खरं तर मालतीच्या चेहऱ्यावरती साफ दिसत असतं की तिला जी राणी आहे तिनेच तिच्यासोबत काहीतरी केलं आहे. पण इकडे मालती विषय बदलते, म्हणते की अहो ती असेल वरती, ते दोघंही वरती असतील, खरे तर ते चेंज वगैरे करत असतील, येतील थोड्या वेळात असं म्हणून इकडे मालती तो विषय टाळते. दुसरीकडे त्या दुकानामध्ये आता इंद्रा आणि राणी फसलेले असतात. खरं तर त्यांना बाहेर निघायसाठी कुठलाच मार्ग हा सापडत नाही. इकडे अचानकच जी राणी असते ती इंद्राला सुचवते की आपण सगळ्यात आधी हे जे दुकानाचे लाईटी आहेत त्या चालू करूया, म्हणजे आपल्याला कुठला ना कुठला तरी मार्ग हा सापडेलच. असं म्हणून लगेचच ते दोघेही लाईटीचं बटन शोधायला जातात. इतक्यातच इकडे जे राणी असते तिला लाईटीचं बटन सापडतं आणि ती लाईट जी आहे ती चालू करून टाकते आणि त्या दोघंही खुश होतात. तेव्हा इकडे इंद्रा म्हणतो की ठीक आहे, लाईटीचं बटन तर आपल्याला सापडलंच, पण आता पुढे काय, आपण इथून बाहेर कसं पडायचं. तर राणी म्हणते की अहो तुम्ही जरा शांत व्हा, खरं तर आपल्याला इकडून बाहेर निघाला पण भरपूर मार्ग सापडतील. आपण जर शांत डोक्याने विचार केला तर नक्कीच आपल्याला कुठला ना कुठला तरी मार्ग हा सापडेलच. आपण नाही पण आपले घरचे तर काळजीतच असतील ना, ते लोक पण आपल्याला शोधत असतील. असं म्हणून खरं तर इंद्राला राणी समजवत असते. दुसरीकडे इकडे मालतीला आता विषय हा वळवायचा असतो, म्हणूनच मालती ही आबासाहेबांना तिने आणलेला जो कुर्ता असतो तो गिफ्ट करते. तेव्हा तिला म्हणते की हे घ्या, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे. तेव्हा आबासाहेब जे आहे ते खरं तर आता कुर्ता पाहतात. त्या क्षणी आबासाहेबांना खूपच जास्त आनंद वाटतो की खरं तर मला जी मालती आहे तिने खूप वेळानंतरच मला काहीतरी असं स्वतःच्या इच्छेचे कपडे दिलेत. तेव्हा लगेचच इकडे मालती म्हणते की हो, नंतर आपल्याला वेळच नाही भेटला, तुम्ही तुमच्या कामात आणि मग मी माझ्या कामात, म्हणूनच आज खूप वर्षांनी मी हे घेतलं आहे. जावा बरं, तुम्ही चेंज करून पहा की तुम्हाला ते कसं वाटतंय आणि कसं दिसतंय म्हणून. असं म्हणून मालती ही आबासाहेबांना आता खोलीमध्ये पाठवून देते. तर इकडे दुसरीकडे खरं तर इंद्रा आणि जी राणी असते ते दुकानातच अडकलेले असतात. दुकानामध्ये आता त्यांना सुचत नाही की काय करायचं म्हणून. इंद्रा हा वैतागतो, म्हणतो की मी अजिबातच इकडे राहणार नाही, आजची रात्र मी अजिबातच इकडे काढणार नाही आहे. मला खूपच जास्त कंटाळा आला आहे, मला कसंही करून इकडच्या बाहेर निघायचं आहे, मला फक्त आणि फक्त या बाहेर निघायचं आहे. राणीला तो सांगत असतो. राणी म्हणते की अहो इंद्रा सर, तुम्ही एवढं काय टेन्शन घेताय, खरंच आपल्याला कुठला तरी हा मार्ग सापडेलच, आणि जरी नाही सापडला तरी आपण आजची रात्र काढली की उद्या हे जे दुकानवाले आहेत ते येतीलच आणि आपण बाहेर पडूच. आणि तसंही एवढी रात्र झाली आहे का आपल्याला दुसरा मार्ग सापडायला वेळ तर लागणारच ना. असं म्हणून राणी जी आहे ती इंद्राला समजवत असते. इकडे दुसरीकडे जी काकू असते ती घरामध्ये टेन्शनमध्ये आलेली असते, कारण राणीला ती शोधत शोधत तिच्या खोलीपर्यंत जाते, पण राणी काय तिला सापडत नाही. म्हणून सगळीकडे आता जी राणीला ती शोधू लागते. इथे लगेचच उर्मिला पाहते की जी काकू आहे ती खरं तर सगळीकडे राणीला शोधते. म्हणून आता उर्मिलाला प्रचंड टेन्शन येतं. तिला असं वाटतं जर हिने पाहिलं तर मात्र ही सगळ्यांना घरामध्ये सांगेल आणि ती गोष्ट मला होऊ द्यायची नाही आहे. असं म्हणून लगेचच जी उर्मिला आहे ती मालतीच्या खोलीच्या बाहेर जाऊन उभी राहते आणि मालतीला आवाज देते. तेव्हा मालती ही तिच्याकडे पाहते आणि तिच्या समोर येऊन उभी राहते. तिला म्हणते की अगं काय झालं. तेव्हा लगेचच उर्मिला ही मालतीला सगळं सांगते
की काकू काय करतायत म्हणून सगळीकडे आता राणीला शोधतायत. त्यांनी जर त्यांना कळलं राणी ही नाही आहे तर ते घरामध्ये सगळ्यांना सांगून टाकतील. तेव्हा इकडे लगेचच मालती म्हणते की असं कसं सांगतील, चल बरं मी आहे ना, मी बोलते तिच्याशी. असं म्हणून इकडे खरं तर काकू ज्या दरवाजासमोर उभे राहून बोलतात की राणी कुठे गेली, कुठेच दिसत नाही आहे. तेव्हा इकडे खरं तर जी मालती आहे ती तिच्यासमोर येते, म्हणते की राणी ही माझी सून आहे, ती बाहेर गेली आहे आणि ती मला सांगून बाहेर गेली आहे आणि ती माझी सून आहे, म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये जास्त ढवळाढवळ करू नका. असं म्हणून ती तिचं तोंड बंद करते. मालतीला अजिबातच नको असतं की काकूंनी अजिबातच राणीचा विचार करावा, कारण तिला असं वाटतं की जर हिने राणीचा विचार केला तर नक्कीच आबासाहेबांपर्यंत ही गोष्ट पोचेल, म्हणून त्याआधीच काकूंना ती आतमध्ये घालवते. दुसरीकडे इंद्रा आणि आता राणी जी आहे ती शॉपमध्ये अडकलेले असतात. इंद्रा म्हणतो की मला अजिबातच झोप लागत नाही आहे, इकडे ना बेड आहे, ना फॅन आहे, ना AC आहे, ना काहीच नाही आहे. मी अजिबातच इकडे अशाच्या जागी झोपणार नाही आहे. मला खूपच जास्त टेन्शन आलं आहे. काहीही कर राणी, पण इकडून आपण बाहेर निघूया. तेव्हा राणीला आणि इंद्राला अचानकच त्या दोघांचा एका गोष्टीवरती वाद सुरू होतो की मार्केटिंग ही कशी करतात म्हणून. तेव्हा इकडे खरं तर जी राणी असते ती आता इंद्राला म्हणते, ठीक आहे तुम्हाला जास्त जमते ना मार्केटिंग, तर तुम्ही मला सांगा की ही साडी तुम्ही कशी विकू शकाल मला. तेव्हा इकडे खरं तर इंद्रा जो आहे तो राणीला वेगवेगळ्या प्रकाराने साडी जी आहे ती विकायची प्रयत्न करत असतो. तो त्याच्याच धुंदीत असतो आणि धुंदीत असता असता तो स्वतःच साडी नेसतो. खरं तर येते इंद्राला पाहून राणी प्रचंड हसत असते, कारण तिला खूपच मज्जा येत असते. तेव्हा इकडे इंद्राला ती म्हणते, पण ही साडी माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर बरं शोभून दिसते. असं म्हणून इंद्राला समजतं की साडी जी आहे ती मीच नेसली आहे. तेव्हा इकडे इंद्रा ही स्वतःला पाहून हसत असतो. त्याला पण कळत नाही की त्याने कसं स्वतःच्याच धुंदीमध्ये ती साडी जी आहे ती नेसून घेतली आहे म्हणून. खरं तर इंद्राला सुद्धा स्वतःवरती हसू येत असतो, पण बरोबरच राणीचा रागसुद्धा येत असतो, कारण राणी जी आहे ती त्याच्यावरती हसत असते. इकडे खरं तर इंद्राला आता राणीला पकडायचं असतं, कारण राणी जी आहे ती आता त्याच्यापासून लांब लांब पळत असते, कारण ती प्रचंड त्याच्यावरती हसलेली असते. म्हणूनच इंद्रा राणी जशी धावते लगेचच इंद्रा जो आहे तो सुद्धा तिच्या मागे मागे धावू लागतो, कारण की त्याला आता राणीला काही करून पकडायचं असतं, कारण राणी ही इंद्रावरती हसत असते आणि तिने त्याला सांगितलेलं सुद्धा नसतं. तेव्हा लगेचच इंद्रा राणीच्या मागे धावतो आणि इतक्यातच राणीचा पदर धरतो आणि आजचा भाग इकडे संपतो.